अरे छोटू, हे सगळे एवढे यशस्वी कसे झाले असतील? प्रत्येक यशस्वी माणसामागे अशी एक गोष्ट असते जी जगाला कधीच माहिती नसते. पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश आणि मेहनत फार कमी लोकांना माहिती असते. म्हणूनच कोबापूरकर युट्यूब चॅनल घेऊन आलंय मोकळा संवाद. तुमच्या संघर्षाची खरी गोष्ट आता संपूर्ण महाराष्ट्र ऐकेल. अशाच प्रेरणादायी मुलाखती पाहण्यासाठी कोबापूरकर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. कोबापूरकर वायटी चॅनल मोकळा संवाद या अंतर्गत आपले छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ सदाशिवे यांच्यासोबत आज आपण मोकळा संवाद या अंतर्गत त्यांची मुलाखत घेत आहोत. नमस्कार सर, आपलं माझ्या कोबापूरकर वायटी चॅनलमध्ये स्वागत आहे. बालपणाविषयी तुम्हाला विचारायचं म्हणजे झालं तर तुम्ही बालपणाविषयी काय सांगा? तुमचं बालपण, तुमची जडणघडण ही कोणत्या माध्यमातून आणि कुठे झाली याच्याबद्दल आम्हाला थोडं माहिती. बालपणाचं माझं छत्रपती संभाजीनगरला गेलंय. शाळा काय माझी ते संभाजीनगरला. ते बालपण असं होतं का सगळे मित्र मंडळी सगळे चांगले मिळाले होते त्यावेळेस. त्याचा अभ्यासाची रुची वाढली, अभ्यास वाढला. ते बालपण सतत नाही मागतात. बालपणातील काही आठवण सगळे मित्रमंडळी नंतर काय 10 दिवसानंतर, 10 वर्षानंतर, ते 15 वर्षांत सगळे मिळाले. ते बालपण असतं ते. त्यावेळेस काय एवढं माहित नसतं काय मोठं झालं तर काय होणार, कुठे जाणार, काय करणार, काहीच माहित नसतं. ते काय आवड असते, काय मित्र आहे म्हणून. पण नंतर जेव्हा जीवनामध्ये मोठं झाल्यानंतर कळतं बाबा मित्र काय करतोय काय नाही, उत्सुकता लागते भेटण्याची. ते नंतर 10-15 वर्षांत सगळे मित्रमंडळी मिळाले वापस परत सगळं. मोकळा संवाद या अंतर्गत त्यांची आपण मुलाखत घेत आहोत आणि त्यांच्याशी आपण मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत. अनुभव आपण जे बालपणाचे जे उल्लेख केला की 15 वर्षाने मित्राची भेट झाली, कशाच्या माध्यमातून आपली मित्र परत भेटले आणि कसं वाटलं त्यावेळेस? ते सोशल मीडियाद्वारे सगळे मित्र मिळाले. सगळ्याचे नाव वगैरे सर्च केले. त्याच्यानंतर त्या मोबाईलवर नंबर व्हॉट्सअप ग्रुप बनवला, त्याचा ग्रुप बनवला. सगळे एकदा भेटलो आम्ही सगळे. त्याच्यानंतर आमची मुलाखत झाली. सगळं खूप आनंद वाटला. सगळे जुने मित्र सवंगडी भेटल्यानंतर. म्हणजे आता ह्या लाईफमध्ये त्यावेळेस लहानपणाचे जे आठवणी असतात त्या आता उजागर करतोय आम्ही. कसं म्हणजे कसं पाहता बालपणाकडे आणि आजचा जो काळ आहे, आता तुमचं 40-45च्या आसपास वय असेल, पण बालपण आणि आताचा जो फरक, किती फरक वाटतो? पुन्हा एकदा बालपणात जावं वाटतं? हो, आताचा लाईफ पेक्षा बालपण खूप भारी होतं, खूप छान होतं. काही टेन्शन नव्हतं, काहीच नव्हतं. आपली शाळा भरली, आपलं घर भरलं, अभ्यास मध्ये. आता लाईफ मध्ये टेन्शन थोडंफार आहे. म्हणजे आता लग्न वगैरे झाले, मुलं झाले, काम उद्या पाण्या करायचं, काम धंदे, म्हणजे प्रपंच चालवायचा आहे, संसार चालू करायचा, जिम्मेदारी आली सगळी. जबाबदारी तर निश्चितच आली. आपलं बालपण छत्रपती संभाजीनगर मधलं की गावाकडे? नाही, छत्रपती संभाजी. जन्म इथलाच झाला. हो. आपलं मूळ गाव सांगते? माझं गाव जालना जिल्ह्यामध्ये कोलती पिंपळगाव. पण आम तिकडं काही म्हणजे गावाकडे राहिलेच नाही. वडील इकडं स्थायी झाले, ते दिवट्या पाण्या कामधंद्यात. माझे वडील मिल मध्ये. त्याच्यानंतर मग मला शाळेतील काही विशेष आठवणी, मित्र? शाळेचे भरपूर जे जवळचे मित्र होते, मोजकेच होते आमचे. 5 ते 6-7 जण. तेच मित्र आज सगळे भेटताय. व्हिडिओ कॉल द्वारे, फोन, मेसेज असं भेटत असतो आम्ही. जीवनामध्ये सुख दुःख असेल तर एकमेकाला फोन करणं, भेटणं, काढणं हे सगळं चालू असतं आमचं. पण तुमचं जे काही सामाजिक कार्य आहे ते बालपणापासूनच इकडं ओढा होता की हो. ऍक्सिडेंटली इकडं आले? नाही, लहानपणापासून होतं ते सामाजिक कार्य करायचं काही. पण नंतर जसं मोठं होत गेलो, जसं कळत गेलं समाजकारण, राजकारण, त्या फील्डमध्ये गेलो. नंतर मग योगायोगाने जॉब लागला. जॉब लागल्यानंतर मग पुढं जसं जगायचं तसं जगता नाही आलं ना. जिम्मेदारी आली. आंबेडकरी चळवळीचे जे काही गटतट झालेले तेव्हा कुठं आकर्षण वाटलं की एखादी राजकीय भूमी आपल्याला पाठीमागं असावी, पार्श्वभूमी, किंवा एखादा राजकीय पक्ष जवळ वाटतो आता? नाही, आता नाही वाटत. ते पहिले वाटायचा. पहिले आम्ही पॅन्थर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याच्यामध्ये होतो. गंगाधर गाडे साहेब त्यावेळेस होतो. पण नंतर ते साहेब गेल्यानंतर पण इतके गट झालेले, कोणत्या गटात जावं काहीच विचार करता येत नाही. राजकीय पार्श्वभूमी बाजूला सारून धार्मिक वातावरणाकडे वळले. धार्मिक वातावरणाकडे याच्याकडे वळण्याचं काही विशेष कारण? त्याच्याकडे विशेष कारण माझ्या मित्राने मला सांगितलं विपश्यना काय असते.
त्यांनी माझा नंबर वगैरे लावला आणि मी विपसनात गेल्यानंतर मला याची ओढ लागली तर बुद्ध धर्माकडे कसं काय असतं काय नसतं. आणि विपसना केला तर माझ्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळाली. याच्यासाठी म्हणजे जीवन वगैरे सगळं चेंज झालंय. म्हणजे जे काय होतं ते उलट झालंय सगळं. मी आता त्या पाठीमागच्या जीवनाकडे आता बघत पण नाही. आता सगळं धार्मिक कार्यामध्ये येतं कोणतं आणि तेच आयुष्यभर जीवन तेच करणार आहे. तरुणपणातील काही आठवणी सांगता येईल तरुणपणातली, कारण तरुणपण हे उडत्या पाखरासारखं असतं. हो तसं तरुणपणात असं काही आठवण ज्यांनी आयुष्य बदललं असं वाटतं? हो, ते विपसना केल्यानंतर माझं आयुष्य बदललं. ते विपसनाच्यानंतरच. विपसना केल्यानंतर आयुष्य बदललं. त्या पहिले आयुष्य खूप वेगळं होतं माझं. म्हणजे खूप वेगळं होतं. राजकारणी होतं. अच्छा. राजकारणातून इकडं धार्मिक कार्यात उतरले. असं वाटलं नाही की आपण राजकारणात जाऊन काही मोठं पदावर किंवा आणखीन पुढे जावं आणि आपली आर्थिक उन्नती करावं? राजकारण त्यागण्याचं म्हणजे काही विशेष असं कारण? नाही, राजकारण करण्याचा काही विषय नाहीये. पण राजकारणात काही आता उरलेलं नाही. जसं 80% समाजकारण करायचं, 20% राजकारण करायचं. पण आता उलट झालेलं आहे सगळं. 80% राजकारण आणि 20% समाजकारण करताय. त्याच्यामुळे ते काही ओढ लागत नाही. ते धार्मिक कार्यात जे मन शांत होतंय, ती शांतता मिळते. ते घरी फॅमिलीला वेळ देता येतात, जेव्हा व्यवस्थित सगळं येतं. मित्रमंडळी भेटतात, तसं काही नाही. सगळं व्यवस्थित चालू आहे. आता राजकारणात असं काही वेळ नाही मिळत. रात्री बेरात्री कुठं पण जावं लागतं. म्हणजे ते त्याच्यामुळे चार दुश्मन वाढतात आपले. आणि तथागतांकडे वळाल्यानंतर जे दुश्मनपणा असलाय ते त्याला आपल्यास करण्याचं वाटतं मला. त्याच्यामुळे सगळ्या सोबत राहण्याचा चांगला आनंद मिळतो. विपश्यना जीवनाला पलटणी देते आणि विपश्यनाचे जे काही कोर्सेस आहेत ते आपल्याकडे निशुल्क प्रत्येक जिल्ह्यामध्ये, हो. भारताच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचे सेंटर्स आहेत. आणि अरुण भाऊनं विपश्यनेमध्ये बरेच मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्या वेळोवेळी विपश्यनेच्या शिबिरा ते अटेंड करतात आणि त्याच्यातून जो काही निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये जो काही बदल झाला तो विपश्यनेचा बदल झाला असं ते मान्य करतात. निश्चितच अरुण भाऊ आपल्या या विपश्यनेच्या माध्यमातून जे काही मनाला शांतता आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेली जी काही मनाची विकार दूर करण्याची जी काही विद्या आहे ती हजारो वर्षापासूनची जी विपश्यना आज आपल्या जीवनामध्ये आत्मसात प्रत्येकाने केली पाहिजे हा संदेश अरुण भाऊच्या याच्यातून देण्यात येतो. अरुण भाऊ थोडस राजकीय किंवा धार्मिक प्रश्न सोडून दिल्याच्या नंतर आयुष्यामध्ये जे काही आपलं बालपण असतं पुन्हा जवळ वाटतं बालपणात हो, नक्की. गेला तर काय कोणत्या याच्यामध्ये शाळेच्या माध्यमातून जाल की आणखीन गावाकडं ज्या काही नाही, आठवणी- शाळेच्या माध्यमातून जाणार का बरं तिथे नवीन नवीन मित्र मिळतात सगळे. त्यांच्याकडून काही भरपूर काही शिकण्यासाठी मिळत आहे आणि आपल्याला पण त्यांना काही शिकवण्यासाठी मिळत आहे. ते जे वेळ काळ तो खूप मस्त होता. आता लाईफ खूप वेगळी चेंज झालेली आहे. तो लाईफ जगण्याचा म्हणजे आनंद वेगळा आहे. त्यावेळेस काहीच नसतं, म्हणजे काही टेन्शन नसतं, काय करण्याचं काय नाही. आपलं आपलं मस्त बागडायचं फिरायचं अभ्यास करायचा वेळोवेळी. ते लाईफ म्हणजे पुढं काय काय करायचंय ते नंतर कळतं. तोपर्यंत जगून घेता येतं. मी पुन्हा एकदा बालपण अनुभवाचं अनुभव. वाटतं जावं वाटतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बालपण हे सुनहरे पान असतं आणि ते निश्चितच त्यावेळेची समज नसते, परंतु आपण जेव्हा पुढे जातो आणि माग वळून बघताना अरे सुवर्णाची जे काही पान असतं ते बालपण असतं. निश्चितच बालपणाचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप मोठा सहभाग आहे. हे धार्मिक कार्यक्रम चालू किंवा करताना किंवा जे काही तुम्ही राजकीय याच्यामध्ये होता त्यामध्ये घरच्यांचा सहभाग आणि सहकार्य किती होतं? 100% घरच्यांनी 100% सपोर्ट केला नाही मला. मग मी घरच्यांना मी गेलो करतोय, पण घरच्यांना पण घेऊन जातोय. तर भरपूर बनते ती माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. भेटणं बोलणं. मी रविवार असल्यानं कारणाने पूर्ण दिवस त्यांसाठी असतो आणि अधून मधून जसा वेळ मिळाला तसं विहारासाठी संघासाठी मी जात असतो. तसं धार्मिक कार्य असलं तर पहिले मी हजेरी असतो. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाच्या याच्यामध्ये अरुण भाऊचा सहभाग खूप मोठा आहे. प्रत्येक ज्या काही आतापर्यंत ज्या काही कार्यक्रम झालेले त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग निश्चितच मोठा आहे. आपण मला एक सांगा, जेव्हा आपण एक कार्य करत असताना मानसिक समाधान मिळतं बरोबर, परंतु याच्यामध्ये आर्थिक जे काही आपली ओढाताण होती ती मॅनेज करताना कुठं दडपण माणसं नाही नाही नाही, काही दडपण वगैरे काही येत नाही. जेवढं आपण देतो त्याच्यापेक्षा डबल आपल्याला मिळतं याच्यामध्ये. या हेतून नाही करायचं आपण. हा. पण सांगण्याचा उद्देश आहे का निस्वार्थपणे आपण करत जायचं. भगवंत आपल्याला ऑटोमॅटिक देत असतो. काहीच वाटत नाही असं ओढताण करतोय. माझ्याकडं म्हणजे कंडिशन अशी वेगळी राहायची, पण मग मी करत गेलो तर मला सगळं मिळत गेलं. मला आता काहीच कमी वाटत नाही. सगळं व्यवस्थित चालू आहे. घरचं पण चालू आहे, माझं पण चालू आहे. काही अडचण आली नाही मला.
आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही आपल्या आयुष्यावर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा हात आहे, तर कसं बघताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याकडे? त्याकडे म्हणजे ते ना आमच्या जीवनात सोनं केलेलं आहे. ते ते होते म्हणून आम्ही आहे. ते नसते तर आम्ही कुठं असतो आम्हालाच माहित नाही. त्यांच्यामुळे सगळं सक्सेसफुल आहे आमचं. आतापर्यंत जे काही सर्व जे काही आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मार्गात नवीन पिढीला काय संदेश द्याल? नवीन पिढीला देणार आहे, निर्वसनी राहा, निर्वसना आरोग्य सांभाळा, का पुढचं भवितव्य तुमचं चांगलं आहे, अभ्यास करा. का बरं की आजकाल जीवटा जे लागताय मागं म्हणजे काही हे लागलं नाही. आजकाल सरकार जे चालू आहे असं ते आपल्या समाजाला मागं ओढण्याचं काम करतोय. तुम्ही फक्त अभ्यास व्यवस्थित करा, निर्वसनी राहा आणि आरोग्य सांभाळा. निश्चित यश तुमच्या हातामध्ये. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही काम करतात, बहिणीचा काही किती मोठा सहभाग असतो? तुझा 100% सहभाग आहे. ती पण माझ्यासोबत असते. ती मला कधीच नकारत नाही. उलट तिला ऍडजस्ट झालं ती मला तुम्ही जा माझ्या ऍडजस्ट मला पुढं दोघं मिळून दोघं तुम्ही मिळून धर्माच्या कार्यक्रम. आता जे काही व्यसनाधीन झालेला तरुण आहे, या तरुणांना आपण जर बौद्ध धर्माकडे आता वळायचं म्हटलं तर कुठल्या माध्यमातून ते आपल्याकडे येतील असं तुम्हाला वाटतं? त्यांनी काय दर रविवारी बुद्धिवार जाणे, वंदन वगैरे पाठ वगैरे जे अभ्यास लोक शिकवतात ते करायचं. दर रविवारी गेल्यानंतर काय त्यांना ओढ लागते, ऑटोमॅटिक ओढ लागत त्यांना. ते एकदा ओढ लागल्यानंतर ऑटोमॅटिक जसं मी त्याच्यामध्ये आलं, मला पण असं जास्त ओढ नव्हती होती म्हणा, पण मग जसं जसं मी गेलो जर तुम्हाला कळत गेलं ऑटोमॅटिक ते माणूस ओढला जातो त्याच्यामध्ये. आणि भगवंताकडे खूप शांती, खूप सुख आहे, खूप आनंद आहे. म्हणजे एकदा येऊन बघायचं, करून बघायचं, ऑटोमॅटिकली दाखवायचं मी करतो, मी ते करतो, हे झेंडा आता घेतो, ते काय करत दिखावापणा दिखावापणा करायचा करायचा नाही. जे काही करायचं ते मनातून. मनातून अंतकरणातून करायचं. खूप शांती मिळते, आपल्या स्वतःला मिळते आणि आपल्या घरच्यांना पण मिळते. एखादं स्वप्न आयुष्यामध्ये असं वाटतं अपूर्ण राहिले? नाही, माझं स्वप्न भरपूर मोठं आहे अजून. माझ्या घरच्याला मुलीला माझं आता बीटेक घेतलेलं आहे. तिनं काय स्वतःच्या पायावर स्टेबल व्हायचं. 2 नंबरची मुलगी CA करते, तिनं पण स्वतःचं स्टेबल व्हायचं. मुलगा आहे म्हणजे 3 मुलं माझे स्वतः स्टेबल झाले पाहिजे. ते ते करून हे धम्माचं काम ते पण करतात. त्यांची पण विपासना झालेली, ते पण अभ्यास पण करतात आणि हे पण करतात. त्यांना पण बुद्ध धर्माकडे मी म्हणजे आहे ते ओळख आहे, पण अजून जेवढं होईल तेवढं वेळ मिळाल्यानंतर हे पण करायचं. बाबा बाबासाहेबांचं स्वप्न होतं भारत बौद्धमय करायचं. ते आपण सुरुवात करायची भारत बौद्धमय करायची. आपली जी नवीन पिढी येणार आहे तर आपण त्यांना आपण शिकवलं नंतर ते पुढं चालतील ना, ते पुढं चालू करतील काहीतरी. तर आपण त्यांना शिकवलं नाही तर ते कसं करतील? त्याच्यामुळे त्यांना आतापासून त्यांना पाया रुजवायचा. या कार्यक्रमात छोटासा ब्रेक घेऊया. लगेचच आपण जे आपले प्रमुख पाहुणे आहेत, अनुभव सदाशिवे, पोलीस बॉयज असोसिएशनचे राज्य सचिव, यांच्यासोबत आपला मोकळा संवाद हे सतत चालू आहे. शुद्ध पाण्यासाठी विश्वासार्ह नाव म्हणजेच कोबापूरकर वॉटर सप्लायर्स आता आपल्या सेवेत. कोबापूरकर वॉटर सप्लायर्सचे आधुनिक तंत्रज्ञान तुमच्या प्रियजनांसाठी स्वच्छ सुरक्षित पिण्याचे पाणी सुनिश्चित करते. निरोगी रहा, हायड्रेटेड रहा. आमच्या आधुनिक गाळण तंत्रज्ञानाने स्वच्छ आणि ताजेतवाने पिण्याचे पाणी मिळवा. हळद, लग्न, वाढदिवस आणि इतर समारंभात लागणारे मोठ्या प्रमाणात जार घर पोहोच दिले जाईल. आमचा पत्ता आहे जोगेश्वरी मोठ्या पाण्याच्या टाकीजवळ, वाळूज, MIDC, छत्रपती संभाजीनगर. ऑर्डर देण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं कोबापूरकर वाईटी चॅनल मध्ये स्वागत. आज आपण मोकळा संवाद या अंतर्गत अरुण भाऊ सदाशिवे यांच्या सोबत मोकळा संवाद साधत आहोत. अरुण भाऊ, जेव्हा आपण या सामाजिक कार्यात उतरतो किंवा इतरही कोणत्या धार्मिक कार्यक्रमात उतरतो, तर जो काही मुलांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो की वडील काहीतरी करतात तर आपण जे करत असतो त्याची पुढं कॉपी आपली मुलं पण करत असतात. तर असं होतं कधी की तुम्ही करताय त्याची कॉपी आपल्या घरी पण सुरू असते, असं नकळत आपल्याला पण जाणवत होते. तर काय सांगाल याविषयी? ते बरोबर आहे. मी आता रोज सकाळ संध्याकाळ वंदनावर घेतो. जाता कसा वाचतो, बोध कसा वाचता असतो, बाप माणूस पुस्तक वाचतात. मुलं पण आवडीने ते पुस्तकांना सांगतात. आम्हाला पण आवड आहे वाचायचं, काय आहे काय नाही, संविधान वगैरे त्यांचा अभ्यास, मामा दादांचं काही आहे, ते भरपूर पुस्तक आहे बाबासाहेबांची, तथागतांची. ते घरी आणून ठेवल्यानंतर ते ऑटोमॅटिक वाचलं जातं. ते आपण वाचत असताना त्यांना उत्सव काय वाचताय बाबा, काय याच्यामध्ये पुढे. मुलं घेतात, मुली घेतात, सगळं वाचन मला समाधान वाटतं की मुलं करतायत आपल्या.
सांगायची गरज, म्हणजे जसं आपण कृती करतो तशी मुलं पण त्यानुसार करतात. जरी समजा एखाद्या घरात जर वातावरण भांडखोर पाण्याचं असलं तर ते पण तसंच वातावरण राहतं. परंतु जे आपण धार्मिक कार्यक्रम करतो किंवा जे वाचन वगैरे जे काही आपल्या ह्याच्यातून जे काही कृती करतो त्यातून मुलं आपली कॉपी करतात. त्यातून म्हणजे आपलं कृती हे चांगलं असायला पाहिजे. आणि त्याच्यातले जे काही होणारे बदल आहे ते मुलांच्या आयुष्यामध्ये मार्ग चांगले होतात आणि मुलं पण चांगले त्याच्यातून. मुलांच्या आई वडीलच पहिले गुरु असतात. जे त्यांना शिकवतील तेच मुलं करणार. बरोबर. आपण जे काही चांगलं करतो ते शिकवणार त्यांना, ते पुढे चालून तेच करणार. आपण त्याला वाईट वेळेला लावलं, त्याच्यावर लक्ष नाही दिलं, ते काय करताय, काय अभ्यास करताय का नाही करताय, ते बघितलं नाही तर ते काय करणार, ते त्यांच्या मनानं करणार. आपण त्याला शिकवलं पाहिजे काय करायचं, कसं करायचं, पुढं ओढ पाहिजे, काय चांगलं आहे, काय दुसरं वाईट आहे आयुष्यामध्ये, ते आपण त्याला शिकवलं पाहिजे. असा कधी प्रसंग आला की आता हे धार्मिक वातावरण किंवा जे काही सामाजिक आहे याचं कधी असं वाटलं की अरे यार उगाच मी याच्यामध्ये पडलो, दुसऱ्या याच्यात गेलो असतो तर आणखी काही आम्हाला अरुण भाऊ याच्या क्षेत्रात नसते तर अरुण भाऊ आम्हाला पुढे अजून दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात आवडीचं क्षेत्र असं कोणत्या नाही, क्षेत्रात मग मी दिसलं? राजकारणातच गेलो असतो. राजकारणात भक्कम पाया मोठा केला असता काहीतरी. पण मग बरं झालं, मला असं झालं की मी या धार्मिक कार्यामध्ये उशिरा आलोय. असं मला वाटतंय की उशीर झाला मला. खूप पहिले यायला पाहिजे होतं, मी उशीर केला. पण मला सगळ्यात बेटर इकडंच वाटतंय सर, धार्मिक कार्यामध्ये मला बेस्ट वाटतं. अं, बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्याच्यानंतर जो काही आताचा जो मधला काळ गेला असं समाधानी आहात की आपला समाज वेगळी वाटचाल करतोय? नाही, जो पाठीमागचा होता काय काळ, त्यावेळेस सगळं चांगले पुढारी चांगले होते, नेते लोक चांगले होते, सगळं सामाजिक दूत होता, सगळं होतं. पण मध्यंतरानंतर काही काळानंतर काही पुढारी असे निसते फक्त बस ते स्वतः स्वार्थासाठी काम करताय, बाकी समाजात सगळं विसरून चाललाय. समाजाचं काही घेणं देणं नाही त्यांना, ते फक्त आपलं घर भरण्याचं काम करताय. समाज दूर पडला गेलेला आहे त्याच्यावर. मग त्याचाच एक आज समजा त्याचाच एक दुष्परिणाम म्हणा की आपलं जे काही राजकीय वर्चस्व जेवढं पाहिजे नव्हतं तेवढं नाहीये. नाही. तर त्याला कारणच हे आपले पुढारी लोक आहेत, पुढारी लोक आहेत. सगळ्यांनी एकजूट केल्यानंतर काही ना काय एक वज्रमूठ बनवली ना काहीतरी होईल. सगळं पांगलेले असेल त्याच्यामुळे समाज पण कोणाकडे जावं याच्याकडे गेला, त्याच्याकडे सगळे आपलेच आहे, पण जायचं कोणाकडे, ते खंबीर नेतृत्व काहीच नाही ना. बाळासाहेब आंबेडकरांचं जे काही नेतृत्व उभं राहिलेलं आहे, या मुवमेंट कडे कसं बघतात? ते तर सांग, ते तर आमच्या बापाचे नातू येते, आम्ही त्यांच्याकडे ओढ आमची राहणारच आहे. किती गेलं तर वंशज आहे त्यांचं, किती संघटना आल्या किती काय आल्या, पण आम्ही ते ऐकून नाही बघणार, आम्ही त्यांना बघणार. पण ते वंशज आहे, नातू आहे, आम्ही त्यांच्याकडे जाणार. सगळ्यांनी मिळून बाळासाहेब आंबेडकरांना सपोर्ट केला तर सगळं आज एक मोठी मुवमेंट तयार होईल, मोठी ताकद आपली मोठी ताकद तयार होईल. रॅपिड फायर प्रश्न घेऊ, एक 2-3 प्रश्न ज्याचे 2 सेकंदात उत्तर देणं आहे. आपण आजच्या मोकळा संवाद या अंतर्गत अरुण भाऊ सदाशिव यांच्यासोबत मोकळा संवाद साधत आहोत आणि शेवटचा समारोप करताना रॅपिड फायर प्रश्न जे काही 2-3 सेकंदात उत्तर आपल्याला अपेक्षित आहे. जास्त पर्सनल प्रश्न वाटला तर स्किप करू शकतो, आपण एडिट करून त्याला काढू शकतो. वहिनी की समाजातले जे काही जे जवळचं कोण आहे, धर्मबांधव की बहिणी? धर्मबांधव. वहिनीला राग येतं? समाज आहे ना, समाजामुळेच आज आपण आज अस्तित्व आहे. ती वहिनी तर ती माझी पत्नीच आहे. नाही तरी पण जवळचं समाज बांधव होतं, याच्यामधून आपल्याला एक मानसिक समाधान हे वाटतं की जेव्हा आपण काही डिप्रेशन मध्ये असतो तेव्हा समाजामध्ये गेलो की आपलं काय वाचन जे काही आपण बोलतो, हे करतो, कृती करतो, ते कुठेतरी डिप्रेशन निघून जातं. मला तरी वाटतं आता की विपश्यना हे माध्यम असं भेटलेलं आहे की त्याच्यातून आपल्याला आता आपले आपण विकार कमी करण्याचे प्रयत्न याच्या माध्यमातून भेटलेलो आहे. बरोबर आहे. आजच्या या युगामध्ये जे काही आपले मुलं आहेत त्यांनी विपश्यनेकडे कसं बघावं, कसं वळावं? मी म्हणतो मुलांना नाही, सर्व आपल्या आहे सर्वांनी एकदा तरी जीवनात विपश्यना करून बघितली पाहिजे. आजकाल पुढं विपश्यनाची गरज वाटणार आहे. तो मानसिक त्रास आहे, तो शांतपणा आहे, ते पुढे मिळत नाही. तो 10 दिवसामध्ये काय मिळतो ते जाऊन ती बेटर लाईफ आहे. विपश्यना की भिक्खू संघाचं जे काही चळवळ चालू आहे ती विपश्यना की भिक्खू संघ? पण 50-50 आहे. विपश्यना पण तेवढीच आहे आणि बौद्ध धर्म पण तेवढा. दोन्ही माध्यमातून दोन्ही माध्यमातून अर्धा
धन्यवाद भाऊ, आपण वेळात वेळ काढून मला या चॅनलवर आपण मुलाखत दिली. असेच पुढील सत्रामध्ये नवीन पाहुण्यासोबत आपण भेटणार आहोत. अरे छोटू, हे सगळे एवढे यशस्वी कसे झाले असतील? प्रत्येक यशस्वी माणसामागे अशी एक गोष्ट असते जी जगाला कधीच माहिती नसते. पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश आणि मेहनत फार कमी लोकांना माहिती असते. म्हणूनच कोबापूरकर युट्यूब चॅनल घेऊन आलंय मोकळा संवाद. तुमच्या संघर्षाची खरी गोष्ट आता संपूर्ण महाराष्ट्र ऐकेल. अशाच प्रेरणादायी मुलाखती पाहण्यासाठी कोबापूरकर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.